ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आमदार संतोष बांगर यांच्या भावजई रेखाताई श्रीराम बांगर यांनी आज हिंगोली नगर परिषदेचा पदभार स्वीकारलेला आहे आणि पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम आपल्या सोबत आहेत श्रीराम बांगर। खरं तर आज पदभार स्वीकारला हिंगोली नगर परिषदेचा। आज सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज सर्वात आनंदाचा दिवस आहे, कारण नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला घवघवीत यश आलेलं आहे आणि आज आमच्या शिवसेनेचा नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून आला आणि आज आम्ही हा नगरपालिकेचा पदभार स्वीकारलेला आहे। पहिलं मोठं काम काय करणार आता हिंगोलीमध्ये? जे बी या शहरातले रखडलेले कामं आहेत, ड्रेनेजचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, लाईटाचा प्रश्न असेल, ज्या मानव मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। खरं तर जे शहराचे मूलभूत प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती श्रीराम बांगर यांनी दिली आहे। खरं तर आपल्यासोबत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आहेत। दादा, खरं तर आज पदभार स्वीकारले आहेत भाऊजांनी। या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला माझ्या हिंगोली वासियांनी आणि नगरपालिका वासियांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विजय या ठिकाणी झालेला आहे। आज हा हिंगोली शहर आणि कळमनुरी शहरासाठी अतिशय आनंदाचा उत्सवाचा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे। ज्या माझ्या हिंगोली शहराच्या आणि कळमनुरी शहराच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पहिल्या प्राधान्याने त्या ठिकाणी आम्ही चांगल्या करू। लाईटचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न आणि घरकुलाचा प्रश्न आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो घाणीचं साम्राज्य या ठिकाणी या हिंगोली शहरात आणि या नगरपालिका कळमनुरीमध्ये आहे ते स्वच्छ करण्याचं काम, सुंदर हिंगोली जिल्हा, शहर आणि कळमनुरी हा झाला पाहिजे, हाच हेतू आमच्या दोन्ही नगराध्यक्षाचा राहील। खरं तर दादा, मोठा मताधिक्याने जे आहे ते हिंगोलीकरांनी कोल दिला शिवसेनेच्या बाजूने। आज नगराध्यक्ष पदावरती खुर्चीवरती बसला आहे, तर हिंगोलीकरांची अपेक्षा मोठी आहे आता हिंगोलीचा विकास। मी आपल्याला एवढेच सांगेल की माझ्या हिंगोली शहरातल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणे आम्हाला आशीर्वाद दिला आणि या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्याला माहित आहे की संतोष बांगर 24 घंटे उपलब्ध असतो आणि ही शिवसेनेच्या कामावरती जनता खुश असून या ठिकाणी हा विजय झालेला आहे। या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेब हे रक्ताचं पाणी करत आहेत। जशी पक्षवाढी ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळी शिवसेनेची बांधणी केली, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुद्धा हा हिंगोली जिल्हा निश्चितपणे सुंदर केल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल, हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबाचा बालेकिल्ला, हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबाचा बालेकिल्ला। येणाऱ्या विधानसभा असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी पंचायत समिती असेल, या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही। खरं तर हिंगोली नगर परिषद आज भगवीमय झाली आहे। प्रत्येकाच्या डोक्यावरती भगवे पेट्या आहेत। हिंगोली नगर परिषदेला भगवे बलून लावले आहेत। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद भगवी दिसणार का? निश्चितपणे माझी संकल्पना आहे, एकनाथभाई शिंदेचं स्वप्न या हिंगोली जिल्ह्यावरती आतापर्यंत मी जसा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी काम करतोय तेव्हापासून त्या ठिकाणी जिल्हा परिषद वरती शिवसेनेचाच भगवा राहिलेला आहे आणि यावेळेस सुद्धा 2025 ला शिवसेनेचाच धनुष्यबाण जिल्हा परिषदचा अध्यक्ष 2026 ला हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच आता कळमनुरी मी तुम्हाला सांगेल की हिंगोली नगरपालिकावरती शिवसेनेचा झेंडा, कळमनुरी नगरपालिकावरती शिवसेनेचा झेंडा, औंढा नगरपंचायत वरती शिवसेनेचा झेंडा, बाळापूर मार्केट कमिटीवरती शिवसेनेचा झेंडा, ज्या ज्या संस्था आहेत त्या त्या ठिकाणी संपूर्ण शिवसेनेच्या ताब्यात आहेत आणि निश्चितपणे एकनाथभाई शिंदेवरती ही महाराष्ट्रातली जनता, या हिंगोली जिल्ह्यातली जनता आणि खास करून लाडकी बहीण या ठिकाणी अतिशय आनंदी आहे आणि हे जो विजय आहे हे हिंगोली शहरातल्या आणि कळमनुरी शहरातल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनीच्या चरणी हा संतोष बांगर अर्पण करतोय।
निश्चितच हिंगोली नगर परिषद कुठेतरी भगवी झालेली आहे. आता येणारी जिल्हा परिषद ही भगवी करायची आणि जिल्हा परिषद तुम्ही भगवा ध्वज फडकवायचा, अशी प्रतिक्रिया कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.